महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागून जवळपास 3 आठवडे उलटून गेले आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही. खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निकालानंतर 12 दिवसांनी शपथ घेतली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याविषयी दावे केले जात असतानाच या मंत्रिमंडळ विस्तारात कोण शपथ घेणार याची ही जोरदार चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळालं आहे. याद्या तयार झाल्या असून केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केलं होतं. त्यामुळे आता संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या यादीत कोणाचा समावेश? दरम्यान तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या मंत्रिपदाच्या याद्या तयार झाल्याचं बोललं जात आहे. यात अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. यात राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे व गोपीचंद पडळकर या आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. एकनाथ शिंदेच्या यादीत कुणाचा समावेश? एकनाथ शिंदेकडून पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल व योगेश कदम या आमदारांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. अजित पवारांच्या यादीत कुणाचा समावेश? सत्ताधारी महायुतीमधील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीतही संबंधित आमदारांची नावं असल्याची चर्चा आहे. त्यात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे व मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सना मलिक व इंद्रनील नाईक यांना राज्य मंत्रीपद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.